कॉर्पोरेट ऑफिस, काचेच्या भिंती, हातात लॅपटॉप आणि उज्ज्वल करिअरची मोठी स्वप्न. पण यात चकचकीत दिसणाऱ्या कॉर्पोरेट जगाच्या आत जर एखाद्या मुलीला लग्नाचा आमिष दाखवून मानसिक दबाव टाकून धर्मांतराचा प्रयत्न केला जात असेल तर, जर ऑफिसमध्ये कामाच्या नावाखालीच महिलांचा छळ, अश्लील टिप्पणी आणि मानसिक त्रास दिला जात असेल तर, आणि जर हे सगळं एक दोन दिवस नाही तर तब्बल 2-3 वर्ष सुरू असेल तर, नेमकं असंच काहीतरी धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे नाशिक शहरातून. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या 8 महिलांवर मानसिक छळ तसेच एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल झाले असून 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सुरुवात झाली होती एका छोट्याशा बदलापासून. एक मॉडर्न मुलगी जी नेहमी जीन्स टॉप वापरायची, ती अचानक पंजाबी ड्रेस वापरू लागली. तिने रमजान महिन्यात रोजे ठेवायला सुरुवात केली आणि इथूनच तिच्या कुटुंबियांच्या मनात संशय निर्माण झाला. पण पुढे जे सत्य समोर आलं ते ऐकून कुटुंबीयच नव्हे तर पोलीसही हादरले. म्हणूनच नेमकं या कंपनीत काय घडत होतं, महिलांना कशा प्रकारे जाळ्यात ओढलं जात होतं आणि या प्रकरणाची सुरुवात नेमकं कशी झाली, या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, या प्रकरणाची सुरुवात जुलै 2022 मध्ये झाली. नाशिकमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी या कंपनीत नोकरी करत होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र काही महिन्यांनी तिच्या वागण्यात बदल दिसू लागला. जीन्स टॉप वापरणारी ही तरुणी अचानक पंजाबी ड्रेस वापरू लागली. एवढंच नाही तर रमजान महिन्यात तिने रोजे ठेवायला सुरुवात केली. हा अचानक झालेला बदल पाहून कुटुंबियांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेतलं आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून घरच्यांनाच धक्का बसला. तिने सांगितलं की कंपनीतील काही सहकारी तिच्यावर मानसिक दबाव टाकत आहेत. तिच्या धर्मातील देवतांबद्दल आक्षेपार्ह बोललं जात आहे. तिच्या भावना दुखावल्या जात होत्या. त्याच वेळी तौसिफ अत्तार नावाच्या संशयिताने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. त्याने वारंवार लग्नाचं वचन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. आणि या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी कितीतरी प्रकरणं समोर आली आहेत. माध्यमांमधील माहितीनुसार 2022 ते 2026 या कालावधीत दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांनी पीडितेच्या धर्मातील देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलून तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. तौसिफ अत्तारने लग्नाचं वचन देत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले, तर दानिश शेखने कंपनीच्या ऑफिस आणि लॉबीमध्ये तिला पकडून शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात 2023 ते 2026 या कालावधीत रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांनी ऑफिसमधील महिलांकडे रोखून बघत वारंवार स्पर्श करून विनयभंग केला. त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल लज्जास्पद टिप्पणी केली. पीडितेने अनेक वेळा कंपनीच्या हेड ऑफिसकडे तक्रार दाखल केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उलट आरोपींच्या वर्तनाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या काळात आसिफ अन्सारी आणि शफी शेख यांनी महिलांच्या शरीरावरून अश्लील टिप्पणी करत त्यांच्या पायाला आणि छातीला स्पर्श केल्याचा आरोप आहे. जून 2025 मध्ये मार्च 2026 या काळात आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शफी शेख यांनी महिलांचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केली आणि वारंवार विनयभंग केला, असाही एक आरोप आहे. तसंच महिलांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिलांना सुट्टीच्या दिवशी रिसॉर्टवर नेण्यात आल्याचा आरोप आहे. तिथे आधी विश्वासात घेऊन नंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि महिलांना तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली असं सांगून मानसिक दबावात टाकण्यात येत होतं. महिलांच्या विनयभंगासोबतच आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे 2022 ते 2026 या कालावधीत तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख शेख आणि रझा मेमन यांनी एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. त्यांच्या धर्मातील देवताबद्दल अपशब्द वापरले. त्याला जबरदस्तीने दुसऱ्या धर्माची प्रार्थना करण्यास आणि मांसाहार करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याला विशिष्ट पोशाख घालण्यासाठी आणि काही धार्मिक चालीरीती पाळण्यासाठीही दबाव टाकला जात होता. तपासादरम्यान या तरुणाचे काही फोटो समोर आले, ज्यामध्ये तो विशिष्ट पोशाखात दिसून आल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोमुळे धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा संशय अधिक बळावला. या घटनेमुळे तपास करणाऱ्या पोलिसांना मोठा धक्का बसला आणि या प्रकरणामुळे हे स्पष्ट झालं की आरोपी केवळ महिलांनाच नाही तर कर्मचाऱ्यांनाही मानसिक दबाव टाकून त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आरोपी आठवड्यातून एकदा विशिष्ट प्रकारचे अत्तर लावून आणि पारंपरिक पठाणी कपडे घालून ऑफिसमध्ये येत होता. डोळ्यात सुरमा भरून एक विशिष्ट बोलीभाषेचा वापर करत इतरांवर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तो करत होता, असा आरोप पीडितांनी केलाय.
या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर 25 मार्च रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. यानंतर 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी गुन्हे दाखल झाले. असे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी 12 अधिकाऱ्यांचं एसआयटी पथक स्थापन केलं. या पथकात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. तपासादरम्यान आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे आणि आणखी काही महिलांच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. आरोपींच्या वकिलांनी महिलांना उशिरा तक्रार का केली असा प्रश्न उपस्थित केला. मात्र न्यायालयाने सर्व बाबी लक्षात घेऊन आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे नाशिक शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच इतर अत्याचाराची प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे आता या नवीन प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय बदल व्हायला हवेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.